वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी आपला चालू असणारा अध्याय 13 आणि असणारा श्लोक 2. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व जी क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये असणारा क्षेत्रज्ञ जो आहे, हा क्षेत्रज्ञ कोण आहे? हा क्षेत्रज्ञ मीच आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी चालू असणारा शास्त्रार्थ चालू आहे सगळं. आता प्रश्न आणि उत्तरात्मक, पूर्वपक्षी आणि सिद्धांत या ठिकाणी असा असणारा हा शास्त्रार्थ या ठिकाणी चालू झाला. आणि त्या ठिकाणी मग मागच्या पाठामध्ये आपण येऊन थांबलो. आणि काय म्हणतात? तसेच अनादित्वात निर्गुणत्वात इति ईश्वर वचनाचाही आत्म्याच्या सर्व धर्मराहित्याला आधार आहे. की समजा या ठिकाणी आत्मा कसा आहे? अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणी. अनादित्वा निर्गुण निराकार सच्चित आनंद स्वरूप असा असणारा काय? नित्यमुक्त सांगितला. अलग लक्षात, तो बद्ध नाहीये. जर आत्मा जर नित्यमुक्त आहे, मग हे जे शास्त्रार्थ आता हे सगळा चाललेला आहे, 1 वर्ष झाला आमचा खटाटोप चाललेला आहे, अथवा आता एक आठवडा झाला तर अत्यंत क्लिष्ट असं हे भाष्य जे आहे, या भाष्याचा असणारा इथं संवाद चालू आहे. हे सर्व काय आहे? जर आत्मा जर नित्यमुक्तच आहे, तर मग हे सर्व कशासाठी? हे कशाला शिकायचं? काय करायचं? कोण शिकणार? आणि म्हणजे अशा प्रकारे जर नित्य आत्मा असेल तर शास्त्र जे आहे, शास्त्र अनर्थक्यत्वात सांगितले या ठिकाणी. आता त्याच्यावर भाष्य आरंभ होणार आहे की शास्त्राची गरजच नाही. जर नित्य मुक्तच आहे तर पुन्हा जी वस्तू मुक्त असणाऱ्या, म्हणजे जो काय ज्याला बांधलेलाच नाही तो मुक्तच आहे, मग त्याला पुन्हा मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणं हे जे आहे, हे काय आहे? वृथा पिष्टपेशनेनं सांगितलं. आपलं उगीच मळत राहायचं की वास्तविक त्याची गरजच नसताना सुद्धा मुक्तच जर आत्मा आहे तर शास्त्र आदी हे सगळं शिकणं, विवेक वैराग्य आदी प्राप्त करणं, हे सगळं कशासाठी, कोणासाठी करायचं, कोण करणार? तर तो मुक्तच आहे, त्याला ह्याची काही कशाचीच गरज नाही. म्हणून त्याकरता या ठिकाणी आता पुन्हा शास्त्राचा आरंभ होईल. आत्मा नित्यमुक्त स्वरूप आहे, असंसारी आहे. संसाराचा कुठलाच दोष त्याच्या ठिकाणी जात नाही. मग हे असणारे संसाराचे सगळे दोष आहे, कामक्रोधादी अथवा इतर सर्व हे जे काय आहे, नित्य नैमित्तिक आदी जे कर्म सांगितलेले आहे, नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त आदी सगळी कर्म सांगितलेले आहे. वेदो सर्व धर्माचा असणारा आधार, हे सर्व शास्त्र आहेत. मग हे सर्व जे काय आहे, हे कोणासाठी, हे कोणी शिकायचं, याचा असणारं या ठिकाणी प्रश्न उत्तरात्मक मालिका आता नवीन या ठिकाणी. आता या ठिकाणी आत्म्याचं नित्यत्व सिद्ध केलं त्यांनी. आत्मा अनादि असून कुठल्याही नित्य शुद्ध बुद्ध स्वरूपाचा आहे, हे आता या ठिकाणी सिद्ध झालं. असंसारी येतो, त्याला कुठल्याही प्रकारचा संसाराचा स्पर्श नाही. हे सिद्ध झाल्यानंतर जर आत्म्याला संसाराचा जर स्पर्श नाही तर मग ही नित्यादी कर्म आहे, हे शास्त्र जे आहे, शास्त्र कोणासाठी, हा या ठिकाणी प्रश्न आरंभ होणार आहे. आणि मग त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आता पुन्हा भाष्य चालू होईल. म्हणून आता जे आहे, आता डोक्यामध्ये एक विषय ठेवायचा की आता काय, शास्त्राचा विषय या ठिकाणी आता आरंभ झालेला आहे. कोणता शास्त्र कोणासाठी, नित्यनैमित्यादी कर्म कोणासाठी, हा विषय या ठिकाणी आता आरंभ होत आहे. त्या अनुषंगाने आता हे पुन्हा प्रश्न बदलला, आता तिथं सिद्ध करून दिला आता की तो असंसारीच आहे, तो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपच आहे, हे आता सिद्ध झालेले. आता पुन्हा ते सिद्ध करायचं नाहीये. आता काय कर्म चालू करायचंय? आता त्याचं असणारं नित्यशुद्ध बुद्ध स्वरूप आहे, तो असंसारी आहे. मग संसारामध्ये असणारे सगळे व्यवहार कोणाचे, हे या ठिकाणी आता आरंभ होईल. ननु प्रश्न त्या ठिकाणी आता काय करतोय? प्रतिपक्ष या ठिकाणी शंका घेतोय. काय? ननु एवं सदी संसारित्वाभावे शास्त्र अनर्थत्यादि दोषः स्यात् इति चेत् न सिद्धान्ति म्हणतो न सर्वैः अभ्युपगतत्वात् सर्वैः आत्मवादिभिः
अभ्युपगतः दोषः न एकेन परिहर्तव्यः इति भवति। कथम अभ्युपगतः इति मुक्त आत्मानां हि संसारित्व व्यवहार अभावः सर्वैः एव आत्मवादिभिः इष्यते न च तेषां शास्त्रानर्थक्यादि दोषप्राप्तिः अभ्युपगताः तथा नः क्षेत्रज्ञानाम् ईश्वर एकत्वे सति शास्त्र अनर्थक्यं भवतु। अविद्या विषये तु अर्थत्वं यथा द्वैतवादिनां सर्वेषां मंद अवस्थायाम् एव शास्त्राद्य अर्थवत्वं न मुक्तावस्थायाम् एवं। अशा प्रकारे या ठिकाणी आता आरंभ झाला याचा असणारा शास्त्रार्थ काय म्हणतात पाहू। क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञ म्हणजे आत्म्याला ईश्वर आहे असे म्हटल्यास तो असंसारी आहे असे म्हणावे लागते। म्हणजे लक्षात, जो आत्मा आहे आत्म्याला काय आपण क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी। म्हणजे आत्मा क्षेत्रज्ञ आहे तर आत्म्याला ईश्वरत्व आहे। क्षेत्रज्ञ आहे म्हणजे तो आता ईश्वर झाला आणि मग जर आत्म्याला ईश्वरत्व आहे असे म्हटल्यास मग काय तो ईश्वरत्व त्याला प्राप्त झालं म्हणजे तो काय झाला, तो असंसारी झाला। मग तो असंसारी आहे असे म्हणावे लागते, मग त्याला तो असंसारी झाला। आत्म्याशी काही संसाराचा संबंध नाही। आणि जर अशा प्रकारे जर आत्मतत्व ईश्वरतत्व असंसारी आहे असे म्हणावे लागते तर मग काय विधिशास्त्र आणि प्रत्यक्षादी प्रमाणे सर्व व्यर्थ होतात। मग हे सगळं जे काय आहे विधिशास्त्रात्मक काय काय करायचं, विधी निषेधात्मक शास्त्र जे काय सांगितलेलं आहे, काय करायचं काय करायचं नाही हे सगळं शास्त्राने सांगितलं। तस्मात शास्त्रम प्रमाणं ते सांगितलं। कार्य व्यवस्थित काय काय करायचं आणि काय नाही करायचं म्हणून विधी आणि निषेधात्मक शास्त्र काय करायचं अहर्सन्यापासित यावं जीवम अग्निहोत्रम कुर्यात अशा प्रकारे हे विधी झाले, हे केलंच पाहिजे। आणि निषेधात्मक काय करायचं नाही, न सुराम पिबेत न कलंजम भक्षयेत, दारू पिऊ नये, मांसाहारादी करू नये, हे करू नये हे निषेधात्मक सांगितलं। आणि म्हणून शास्त्राने काय अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय कधी करावं काय नाही करायचं, कोणत्या दिवशी काय करायचं कोणत्या दिवशी काय करायचं म्हणून आपण त्याला पर्व काळ कोणता, निषिद्ध दिन, प्रतिषेध दिन, हे सगळं जे काय आहे आम्हाला सगळं शास्त्राने सांगून ठेवलं। त्याला म्हणतो आपण विधी आणि निषेधात्मक अलग अलग। मग अशा प्रकारे हे जे विषय जर आत्मा जर असंसारी असेल त्याला कुठल्याही प्रकारच्या संसाराच्या गोष्टीचा स्पर्श होत नसेल तर मग हे विधी आणि निषेधात्मक हे जे शास्त्र आम्ही आता शिकतोय, आता आपण सुद्धा शिकतोय शास्त्र, मग याचा काय उपयोग, तो असंसारीचा आहे, नित्यमुक्त शुद्ध स्वरूप आहे, तर मग हे शिकण्याचा सुद्धा आपल्या शिकण्याचा सुद्धा व्यर्थ म्हणजे काही याचा उपयोग नाही। मग विधी शास्त्र आणि प्रत्यक्षादी प्रमाणे हे सर्वच्या सर्व जे आहे जे काही सांगितलंय हे सगळं काय होईल, सर्व व्यर्थ होतात। आणि म्हणून आत्म्याला संसारित्व खरोखरच आहे असे मानले पाहिजे असे वादी म्हणतो। आणि म्हणून मग काय म्हणतोय प्रतिपक्षी, वादी म्हणजे प्रतिपक्ष काय म्हणतोय मग की म्हणून जर हे सगळं जर व्यर्थ व्हायचंय मग त्यापेक्षा आपण काय करू, मग त्यापेक्षा आत्म्याला संसारित्व खरोखरच आहे, जो आत्मा आहे ना या आत्म्याला संसारित्व जे आहे हे संसारित्व खरंच मान, तो संसारी आहे। आणि जर त्याला असं संसारी आहे असं मानलं तर मग काय होईल, मग मानले तर मग हे सगळी जी शास्त्रविधी निषेध माग जे आहे ती सर्व वास्तविक आहे, त्याची काय होईल, त्याचा उपयोग त्याचं प्रयोजन जे आहे जे सांगितलेले जे आहे शास्त्र, ते शास्त्राने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन त्या ठिकाणी मग सिद्ध होणार आहे। आणि म्हणून वादी काय म्हणतोय, म्हणून मग आत्म्याला संसारित्व खरोखरच आहे असे मानले पाहिजे। कारण जोपर्यंत आत्म्याला संसारी करत नाही तोपर्यंत हे शास्त्र आदी जे आहे त्याचं काय, त्याचं प्रयोजन सिद्ध होणार नाही। मग आपण काय करू, आत्मा संसारी आहे असं मानायला काय हरकत आहे, असं कोण म्हणताय, आपण शास्त्र सिद्धांती नाही म्हणत, तर प्रतिपक्ष जो आहे तो प्रतिपक्ष असं म्हणतोय असे वादी म्हणतो। मग त्याला आपण या ठिकाणी पुन्हा आचार्य त्याचं उत्तर देतात, काय म्हणतात पाहू, अहो पण आत्मा ईश्वर आहे। आत्मा कोण आहे, आत्मा ईश्वर आहे। अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी आदी वाक्यांच्या द्वारे तो काय, तो ईश्वरच आहे। अहो पण आत्मा ईश्वर आहे आणि त्यामुळे तो असंसारी आहे। आणि आत्मा ईश्वर असल्यामुळे तो काय, तो असंसारीच आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे संसाराचे जे दोष आहे ते गुणदोष दोन्ही
ते त्याला स्पर्श करू शकत नाही. आणि म्हणून हो पण आत्मा ईश्वर आहे व त्यामुळे तो असंसार्य आहे असे मानल्यास संसार व संसारित्व यांचा अभाव होतो. त्यामुळे शास्त्र सुद्धा काय होतं, व्यर्थ आहे असा दोष येतो. अलग लक्षात. म्हणजे अशा प्रकारे जर आत्म्याला संसारित्व खरोखरच आहे, जर आत्मा ईश्वर आहे असे मानले आणि तो संसारी आहे असंसारी आहे असे मानले, असे मानल्यास संसार आणि संसारत्व असंसारी आत्मा आहे. मग हा संसार म्हणजे हा जो काय प्रपंच आपण पाहत आहोत, हा सगळा प्रपंच आणि या प्रपंचाचा असणारा प्रपंचत्व म्हणजे जे काय आपण व्यवहार करत आहोत ते सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत हे सर्वच्या सर्व व्यवहार संसार व संसारित्व यांचा अभाव होतो. असंसारित असल्यामुळे कोणासाठी हा प्रश्न निर्माण होईल आणि या सगळ्या संसार आणि संसारत्वाचा अभाव निर्माण होईल. आणि मग त्यामुळे काय होणार आहे, त्यामुळे शास्त्र व्यर्थ आहे असा दोष येतो. आणि म्हणून काय होतं, तेच वरती जे सांगितलं तेच, मग शास्त्रच व्यर्थ आहे. शास्त्राचा काही उपयोग नाही. एवढं सगळं जे काय लिहून ठेवलंय, ऋग्वेद यजुर्वेद आदी काय सगळं काय आहे, श्रुती स्मृती पुराण आदी अनेक काय इतिहास आदी हे काय सर्व लिहिलेलं आहे, हे सर्वच्या सर्व काय आहे, याचा काही उपयोग नाही. त्यामुळे शास्त्र व्यर्थ आहे. आणि मग काय, हा दोष आहे. मग शास्त्र कोणासाठी हे पण सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यामुळे शास्त्र व्यर्थ आहे असा दोष येतो. असे म्हणाल तर ते बरोबर नाही. असं जे तुमचा म्हणजे प्रतिपक्षी काय हा जो आक्षेप घेत आहे, हा तुमचा आक्षेप या ठिकाणी बरोबर नाही. का बरोबर नाही, कारण विद्या अवस्थेतील शास्त्र अनर्थक्य दोष सर्व वादांनी मान्य केलेला आहे. कारण विद्या अवस्थेमध्ये एकदा तो ज्ञानी झाला, विद्या अवस्थेमध्ये एकदा त्याला तत्वज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर, तो ज्ञानी झाल्यानंतर तत्वविद ब्रह्मैव भवती, ब्रह्मविद झाल्यानंतर काय होत आहे, मग कारण विद्या अवस्थेमध्ये म्हणजे तत्वज्ञानी झाल्यानंतर काय झालं, कारण विद्या अवस्थेतील शास्त्र अनर्थक्य दोष सर्व वादांनी मान्य केलेला आहे. त्या विद्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्याला शास्त्राचं काही प्रयोजन नाही. हे केवळ वेदांत शास्त्रांत अद्वैत वेदांत म्हणत नाही, तद्व्यतिरिक्त असलेले सर्व वादी जे आहेत, म्हणजे इतर सुद्धा जे असणारे द्वैत अद्वैत दुसरे असणारे विशिष्ट अद्वैत आदी जे काय आहे, या सर्वांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कारण विद्या अवस्थेतील शास्त्र अनर्थक दोष सर्व वाद्यांनी मान्य केलेला आहे. या संग्रह वाक्याचे विवरण असे, सर्व आत्मवाद्यांनी जेवढे काही ह्याच्यामध्ये आत्मवादी आहे, म्हणजे कोणकोणते द्वैत असेल, अद्वैत असेल, विशिष्ट अद्वैत असेल, द्वैत अद्वैत असेल, अनेक प्रकारचे या ठिकाणी अनेक प्रकारचे वादी आहेत, अनेक परंपरा यामध्ये आहेत. अलग लक्षात, या सर्व परंपरांनी काय केलं आहे, सर्वांनी आत्मवाद्यांनी स्वीकारले आहे. मग या सर्वांनी काय केलं, या सर्व आत्मवाद्यांनी स्वीकारलेला जो दोष तो एकाच वाद्याने परिहार करायचा असे नाही. या सर्वांनी हे मान्य केलेलं आहे. काय की काय मान्य केलंय, विद्या अवस्थेमध्ये शास्त्र अनर्थक्य दोष आहे. विद्या अवस्थेमध्ये शास्त्राचं काही प्रयोजन नाही, हे सर्वजण मानतात. म्हणजे केवळ अद्वैत वेदांतवाले नाही, तद्व्यतिरिक्त असणारे सर्व जे काय आहे दार्शनिक जे आहे, सर्वांनी ही गोष्ट मान्य केलेली. आणि मग सर्वांनी जर ही गोष्ट मान्य केलेली आहे, मग त्याचं उत्तर एका फक्त शांकर अद्वैत किंवा अद्वैत सिद्धांत ज्यांनी मान्य केलेला आहे त्यांनीच काय या गोष्टीचं उत्तर द्यावं. या सर्वांनी जर ही गोष्ट मान्य केली तर सर्वांनी मिळूनच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आम्हीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे, त्याची आमची काय तिथे बांधली की नाही. आणि म्हणून अशा प्रकारे काय सर्व आत्मवाद्यांनी स्वीकारलेला जो दोष तो एकाच वाद्याने म्हणजे सगळ्यांनी हे स्वीकारलेलं आहे. मग त्याचं उत्तर आम्ही एकानेच द्यायचं, परिहार करावा असे होत नाही. सर्व वाद्यांनी तो कसा स्वीकारला आहे ते सांगतो. जे मुक्त आहेत, आता तुम्ही कसं काय सगळ्यांनी स्वीकारला आहे त्याचं इथं थोडक्यात विश्लेषण आम्ही सांगतो. काय म्हणतायत ते, जे मुक्त आहेत त्यांच्या ठिकाणी संसार व संसारित्व हा व्यवहार राहत नाही. जे मुक्त झालेले मग ते मुक्त आहे त्यांच्या ठिकाणी हा संसार हे संसारित्व हा जो दोष आहे, हा दोष त्या ठिकाणी राहत नाही, किंवा हा जो व्यवहार आहे हा व्यवहार त्या ठिकाणी राहत नाही. ही गोष्ट आत्मविषयी ओहापोह करणाऱ्या सर्वांनाही मान्य आहे. आणि ही गोष्ट जी आहे हे सगळ्यांनी मान्य केली, केवळ अद्वैत वेदांतवाद्यांनी मान्य केलेली आहे असं काय नाही. सर्वांनी आपाततः
ही जी गोष्ट आहे ही गोष्ट सर्वांनी मान्य केलेली आहे. शास्त्र वैयर्थादी दोष त्यांच्यावर येतो, ही गोष्ट कोणीही मान्य केलेली नाही. आणि म्हणून शास्त्र वैयर्थ म्हणजे शास्त्राचा काय उपयोग, ही जी गोष्ट आहे हा दोष त्यांच्यावर येतो, ही गोष्ट कोणीही मान्य केलेली नाही. आणि म्हणून तो जो दोष आहे शास्त्राचा काय उपयोग, हा जो दोष येतो कोणावर, आमच्यावर, असं काय नाही. सर्वांना आपाततः सर्वांनी मान्य केले. मग त्यामुळे सर्वांनी या गोष्टीचं उत्तर या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि म्हणून गोष्ट मान्य केलेली आहे. क्षेत्रज्ञ व ईश्वर यांचे ऐक्य झाल्यानंतर शास्त्र भले व्यर्थ हो. अत्यंत महत्त्वाचं, क्षेत्रज्ञ आणि ईश्वर यांचे ऐक्य झाल्यानंतर क्षेत्रज्ञम चापि मां विद्धी या न्यायानं ज्यावेळेस त्यांचं ऐक्य होईल, ते ऐक्य झाल्यानंतर भलेही शास्त्र व्यर्थ हो. त्यानंतर शास्त्र व्यर्थच आहे वास्तविक, कारण त्यानंतर काहीच राहत नाही आहे त्या ठिकाणी. अवघा रंग एक झाला, एकच रंग त्या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून ईश्वर आणि क्षेत्रज्ञ यांचे ऐक्य झाल्यानंतर शास्त्र भलेही व्यर्थ हो, परंतु जोपर्यंत अज्ञान अवस्था आहे, अलग लक्षात, जोपर्यंत कोणती अवस्था आहे, अज्ञान अवस्था आहे, जोपर्यंत अज्ञान अवस्था आहे तोपर्यंत शास्त्राची सार्थकता आहे. जोपर्यंत अज्ञान अवस्था आहे, जोपर्यंत जाणलं नाही की कोण, हे जोपर्यंत मी जाणलं नाही, मीच यथार्थ स्वरूप जोपर्यंत तो जाणत नाही, तोपर्यंत शास्त्राची सार्थकता निश्चितपणे आहे. ते अजून जाणलंच नाही. म्हणजेच काय, अज्ञान अवस्थेमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला शास्त्राची अपेक्षता आहे. म्हणून शास्त्राचं निरर्थक्य आहे हे सिद्ध होतं, हे असं काही होऊ शकत नाही. आणि म्हणून तेच सांगितलं, जोपर्यंत अज्ञान अवस्था आहे तोपर्यंत शास्त्राची सार्थकता आहे. अज्ञान अवस्थेमध्ये शास्त्र आहे, अलग लक्षात, शास्त्र नाही ना. आता आपण सगळे अज्ञानी आहोत, म्हणून आता सगळे शास्त्र तुम्ही शिकताय, मी सांगतोय, हे सगळं कधी आहे, सगळ्यांची अज्ञान अवस्था आहे. आणि एकदा तो ज्ञान अवस्थेला तुम्ही प्राप्त झाल्यानंतर मग काय नाही, सर्व अवघा रंग एक होणार आहे. नंदती नंदत्येव, मग त्याला काही राहत नाही. गुरुर्नैव शिष्य, काही त्या ठिकाणी नाही. त्याने मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. काय पुण्य नाही, पाप नाही, सुख नाही, दुःख नाही, काही त्या ठिकाणी राहत नाही. कुठल्या अवस्थेमध्ये, ज्ञानावस्थेमध्ये. ती ज्ञानाची तत्वाची ज्यावेळेस त्याला अनुभूती निर्माण होणार आहे त्यावेळेस काही नाही. परंतु जोपर्यंत अज्ञान अवस्थेमध्ये तो आहे तोपर्यंत या सर्व गोष्टी विधिनिषेधात्मक ज्या आहे या सर्वांना पालनच करायचे आहे. आणि म्हणून तुम्ही जे तुमच्या डोक्यामध्ये जो प्रश्न आलेला आहे किंवा जी तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे, काय शास्त्रानर्थक्यम, तसं काही होऊ शकत नाही. आणि म्हणून क्षेत्र व ईश्वर यांचे ऐक्य झाल्यानंतर भलेही शास्त्र व्यर्थ हो, परंतु जोपर्यंत अज्ञान अवस्था आहे तोपर्यंत शास्त्राची सार्थकता आहे. ज्याप्रमाणे सर्व द्वैतवाद्यांच्या मताने बंधावस्थेत शास्त्राधिकांना अर्थतत्व असून, आता द्वैतवादी सुद्धा काय म्हणतात त्याचा आता या ठिकाणी सांगतात. जसा आम्ही अद्वैतवादी अशा प्रकारे म्हणतात, मुक्त अवस्थेमध्ये काही नाही, त्याचप्रमाणे जे द्वैतवादी आहेत ते सुद्धा काय म्हणतात, ज्याप्रमाणे सर्व द्वैतवाद्यांच्या मताने बंधावस्थेमध्ये शास्त्राधिकांना अर्थवत्व असून मुक्त अवस्थेमध्ये ते नाही, ते सुद्धा तसंच मान्य करतात की जोपर्यंत बंधावस्था आहे तोपर्यंत शास्त्र अर्थवत्व आहे, परंतु मुक्त अवस्था ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस त्या नाही. आणि म्हणून त्याप्रमाणे आम्हा अद्वैत वेदांच्या मतानेही जोपर्यंत ज्ञान झाले नाही, त्याचप्रमाणे जसं तुमचं आहे की बंध अवस्थामध्ये शास्त्रवत्व आहे आणि मुक्त अवस्थेमध्ये नाही, तेच आम्ही म्हणतोय, आम्ही दुसरं काही म्हणत नाही. मग तेच म्हणतात, त्याचप्रमाणे आम्हा अद्वैत वेदांच्या मतानेही, म्हणजे शंकराचार्यांच्या मतामध्ये अद्वैत वेदांत सिद्धांतामध्ये काय म्हणतात, आम्हा अद्वैतवाद्यांच्या मतानेही जोपर्यंत ज्ञान झालं नाही, तत्वाचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शास्त्राधिकांना अर्थवत्व आहे आणि ज्ञान झाल्यानंतर नाही, तेच आम्ही म्हणतो. अज्ञान अवस्थेमध्ये हे सगळे शास्त्र आहे, विधी आहे, निषेधात्मक आहे, गुरु आहे, शिष्य आहे, शिकायचं आहे, सगळं जे आहे चाललेलं आहे हे सर्वच्या सर्व अज्ञान अवस्थेमध्ये आहे. ज्यावेळेस ज्ञानावस्था प्राप्त होणार आहे, ज्ञान झाल्यानंतर मात्र हे काहीही नाही. आणि म्हणून तुम्ही जे काय तुम्हाला मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे की याचं काय, तर त्याचं उत्तर हे अज्ञान अवस्थेमध्ये सगळं जाणणार आहे.
परंतु ज्ञान अवस्था झाल्यानंतर मात्र सर्व काय सर्व एकच होणार आहे. मग तिथं नाही बंध नाही, मोक्ष नाही, काही नाही. गुरु नाही व शिष्य, गुरु नाही शिष्य नाही, काही नाही. त्याच्या प्राण संज्ञो नय पंचवायू, काही नाही. शरीरात नाही मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम. त्या ठिकाणी असणारं जे आहे ते सूक्ष्म शरीर आदी आहे, काहीच नसल्यामुळे कशाचाही काही उपयोग नाही. पुन्हा काय म्हणतात बघू आता. ननु आत्मनः बंधमुक्तावस्थे परमार्थता एवं वस्तुभूते मध्ये द्वैतवादिनां सर्वेषाम् अतः हेय उपायेतद् साधन सद्भावे शास्त्रार्थत्वत्वं स्यात्. अद्वैतिनां पुनः द्वैतस्य परमार्थत्वम् अविद्याकृतात् बन्धावस्थायाश्च आत्मनः अपरमार्थत्वे निर्विषयत्वात् शास्त्रानर्थ्यादि इति चेत् न आत्मनः अवस्थाभेदत्व अनुपत्तेः यदि तावत् आत्मनः मन्दमुक्तावस्थे युगपते स्यात् क्रमेण वा युगपत् तावत् विरोधः न सम्भवति. स्थितिगति इति एकस्मिन् क्रमभावित्वे च निर्निमित्तत्वात् सनिमित्तत्वं वा निर्निमित्तत्वे निर्मोक्षप्रसंगः स अन्यः निर्मितत्वे च स्वतः अभावात् अपरमार्थप्रसंगात् तथा च सति अभ्युपगम्य हानिः. आणि अशा प्रकारे आता पुन्हा त्याच्यावर पुन्हा आता आत्म्याला बंधमोक्ष जो आहे त्या बंधमोक्षाच्या अनुषंगाने पुन्हा आता या ठिकाणी बंध अथवा मोक्ष कसा काय निर्माण झाला त्याच्या अनुषंगाने पुन्हा आता तोच जो मागचा आहे शास्त्रानर्थक्य विषय तोच पुन्हा या ठिकाणी आरंभ करतात. काय म्हणतात बघू. अहो पण आम्हा सर्व द्वैतवादांच्या मताने बंध आणि मोक्ष या अवस्था आत्म्याच्या ठिकाणी वस्तुतः खऱ्याच आहे. द्वैतवादी म्हणतात. त्यांचं घेतलं ना उदाहरण की तुमच्या आणि तुमच्यामध्ये जसं बंध मोक्ष अवस्था आहे तसे आमच्यामध्ये आहे. अज्ञान अवस्थेमध्ये संसार, ज्ञान अवस्थेमध्ये काहीच नाही. हे जे आहे हा जो विषय आहे त्याच्यावर ते म्हणतात. आता द्वैतवादी पुन्हा या ठिकाणी आक्षेप घेतात. काय म्हणतात ते म्हणतात शंका. अहो पण आम्हा सर्व द्वैतवादांच्या मताने आम्ही जे द्वैतवादी आहोत ते सगळे आम्ही काय म्हणतो. आम्हा सर्व द्वैतवादांच्या मताने बंध आणि मोक्ष या अवस्था आत्म्याच्या ठिकाणी वस्तुतः खऱ्याच आहेत. आम्ही त्या खऱ्या मानतो. तुम्ही खऱ्या मानता नाही मानता. तुम्ही काय म्हणता नित्य सांगताय. आत्मा नित्यमुक्त सांगताय. परंतु आम्ही काय म्हणतोय आम्ही त्याच्यामध्ये फरक पडतो. आम्ही काय म्हणतोय बंध आणि मोक्ष या अवस्था आत्म्याच्या ठिकाणी वास्तुतः खऱ्या म्हणतो आम्ही. आणि तुम्ही नित्यमुक्त मानताय. हा तुमच्या आणि आमच्यामध्ये पुन्हा भेद आहे. आता बारीक विषय आहे. पुन्हा आता द्वैतवादी म्हणत हो पण आम्ही सर्व द्वैतवादांच्या मताने बंध आणि मोक्ष या अवस्था आत्म्याच्या ठिकाणी वस्तुतः खऱ्याच आहेत. त्याज्य व ग्राह्य अशा काहीतरी गोष्टी असल्यामुळे आणि त्याज्य गोष्टींचा त्याग व ग्राह्य गोष्टींचा स्वीकार करण्याचे साधन अवश्य असल्यामुळे शास्त्राचा आम्हाला काहीतरी उपयोग आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आम्ही मानतोय. लक्षात. बंध आणि मोक्ष तुम्ही बंध मोक्ष ही कल्पनाच मानत नाही. न बंधम न मोक्ष म्हणतात. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रिया नचा संगतम नैव मुक्तीर्ण नैयः. म्हणजे तुम्ही काहीच मानत नाही. आम्ही मानतोय की बंध आणि मुक्त अवस्था आहे. आणि जर आम्ही मानत आहे तर मग आमच्या अनुषंगाने तुम्ही जसं म्हणताय त्या आमच्या अनुषंगाने शास्त्राचं अर्थवत्व जे आहे आम्हाला मान्य आहे. द्वैतवादी म्हणतात. परंतु तुम्ही बंध आणि मोक्ष अवस्थाच मानत नाही. मग तुमच्या मताप्रमाणे कसं काय शास्त्राचं त्या ठिकाणी अर्थवत्व सिद्ध होतं. हा तुमच्या आणि आमच्यामध्ये पुन्हा भेद आहे. आणि म्हणून तेच सांगतात. म्हणून काय म्हणतात म्हणून आम्हा सर्व द्वैतवाद्यांच्या मताने बंध आणि मोक्ष या अवस्था आत्म्याच्या ठिकाणी वस्तुतः खऱ्याच आहेत. त्याज्य व ग्राह्य अशा काहीतरी गोष्टी असल्यामुळे आणि त्याज्य गोष्टींचा त्याग आणि ग्राह्य गोष्टींचा स्वीकार करणे साधन अवश्य असल्यामुळे आम्हाला शास्त्राचा काहीतरी उपयोग आहे. विहित काय अविहित काय अमुक अधर्म साधन काय आणि अमुक अधर्म साधन आहे हे याचे ज्ञान होण्यासाठी शास्त्राचा उपयोग आहे. हे सगळं आम्हाला सगळं मान्य आहे. हे आम्ही मानतो म्हणून हे सगळं ज्या गोष्टी आहेत विहित काय अविहित काय विधिनिषेधात्मक काय आहे या सगळ्या गोष्टींचा उपयोग आम्हाला आहे. परंतु आम्ही मानतो बंध आहे मोक्ष आहे हे मानत असल्यामुळे आमच्या मते
हे शास्त्र जे आहे शास्त्र सार्थक ठरत आहे. परंतु तुम्ही जे आहे तुम्ही बंध मोक्ष अवस्थाच जर मानत नाही म्हणजे अद्वैतवादी, तर तुम्हाला कशाला हे सगळ्या गोष्टी पाहिजेत. मग तेच सांगतात परंतु तुम्हा अद्वैतवाद्यांच्या मताने जे अद्वैती आहेत तुम्हा अद्वैतवाद्याच्या मताने द्वैत अवस्था जी आहे द्वैत असत्य असून आत्म्याची बंधावस्था अज्ञान मूलक आहे. तुम्ही द्वैत जे आहे द्वैतच असत्य मानताय, द्वैत नाहीच म्हणतात. द्वैताद्वै भयं भवती स एक अस्मान लोकात प्रेत्य वगैरे या सगळ्या न्यायानं तुम्ही काय त्याचं एकत्वच मानताय. एका आत्म्याच्या व्यतिरिक्त अन्य काही या ठिकाणी नाही हा सिद्धांत तुम्ही मान्य करता. आणि म्हणून तुम्हा अद्वैतवाद्यांच्या मताने द्वैत असत्य असून मग तुमच्यामध्ये द्वैत असत्य आहे, द्वैत नाहीच आहे असं तुम्ही मानताय. आणि म्हणून असून असत्य असून आत्म्याची बंधावस्था अज्ञान मूलक आहे. आत्म्याला जो बंध आहे तो कसा आहे अज्ञान मूलक आहे, अज्ञानाने त्याला बंध आहे, अज्ञान मूलक आहे. आणि म्हणूनच असत्य असल्यामुळे आणि म्हणून तो कसा आहे अज्ञान मूलक असल्यामुळे तो कसा आहे तो असत्य असल्यामुळे शास्त्राला प्रतिपादन करण्याचा विषयच उरत नसल्याने शास्त्राची व्यर्थता होते. नित्यमुक्तच आहे असंच तुम्ही मानल्यामुळे काय उपयोग मग तुमच्यासाठी शास्त्राचा. जर मुक्त वस्तू जी आहे ती सोडवायची कशाला किंवा ती सोडवण्याचा प्रयत्न करायची पण गरज नाही. मग सोडवण्याचा जर त्या नित्यमुक्त वस्तूला प्रयत्न नाही करावायचाच नाही प्रयत्न, मग हे शास्त्र कोणासाठी शिकायचं. म्हणून तुमच्या मतामध्ये जे आहे अद्वैत मतामध्ये शास्त्र अनर्थक्य होतं. आम्ही बंध आणि मोक्षाची कल्पना मानत असल्यामुळे आम्हाला शास्त्र सार्थक आहे, परंतु तुम्ही ती कल्पनाच मानत नाही. न बंधन न मोक्ष म्हणताय तुम्ही, बंध आणि मोक्ष त्याला नसल्यामुळे त्यामुळे तुमच्या मतामध्ये शास्त्र अनर्थक्य सिद्ध होतं. आणि म्हणून अशा प्रकारे तुम्हा अद्वैतवाद्यांच्या मताने द्वैत असत्य असून आत्म्याची बंधावस्था अज्ञानमूलक आहे. आणि आत्म्याला जो बंध आहे तो काय आहे अज्ञानमूलक बंध आहे, अलग लक्षात तो अज्ञानमूलक आहे. आणि म्हणूनच तो अज्ञानमूलक असल्यामुळे तो असत्य आहे. आणि तो असत्य असल्यामुळे शास्त्राला प्रतिपादन करण्याचा विषय उरत नाही. तो असत्य असल्यामुळे शास्त्राला कशाला कोणाला सोडवणार शास्त्र, कोणासाठी शास्त्र हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार. आणि म्हणून असं असल्यामुळे शास्त्राला प्रतिपादन करण्यास विषयच उरत नसल्यामुळे शास्त्राची व्यर्थता होते. नित्य मुक्त अवस्थेमध्येच आहे. मग शास्त्र कोणासाठी. आणि म्हणून तुमच्यामध्ये शास्त्र अनर्थक्य, शास्त्राचा काही उपयोग नाही हे तुम्हाला शास्त्राची व्यर्थता तुमच्यामध्ये सिद्ध होते अशी प्रतिपक्षाच्या बाजूने शंका येईल. असं पुन्हा काय करतो प्रतिपक्ष या ठिकाणी पुन्हा सिद्धांतीवर हा आरोप पुन्हा अध्यारोपित करतो की तुमच्या मते आम्हाला तुम्ही जे म्हणताय मागे जे म्हटलेत काय दोघांच्यामध्ये तसं नाही, आमचा विषय भिन्न आहे. आम्ही बंधमोक्ष अवस्था मान्य करतो म्हणून आम्हाला गरज आहे त्याची, परंतु तुम्ही नित्यमुक्तच अवस्थामध्ये जो आत्मतत्व असेल तो नित्यमुक्त आहे असं जर तुम्ही मानत असाल तर मग नित्यमुक्त अवस्थेला जो मुक्तच आहे त्याला सोडवायचं तरी कशाला. म्हणून सुद्धा या ठिकाणी शास्त्राचा अनर्थक्य सिद्ध होतं तुमच्या मते. हे कोण म्हणतंय पुन्हा पूर्वपक्षी या ठिकाणी सिद्धांतीवर म्हणजे शंकराचार्यांच्या पक्षावर पुन्हा या ठिकाणी आक्षेप येतोय. आणि म्हणून अशी प्रतिपक्षा बाजूने पुन्हा शंका येतील. परंतु ही शंका तुम्ही जी विचारता आहात ही शंका तुमची योग्य नाही. कारण काय योग्य नाही ते त्याचं उत्तर या ठिकाणी देतात. काय म्हणतात आत्म्याला भिन्न भिन्न अवस्था असणे असंभवनीय आहे. आत्म्याला भिन्न भिन्न अवस्था आहे, ही अवस्था ती अवस्था ती देते. म्हणून सर्वात पहिलं सांगतो की त्याला कुठलीही अवस्था आहे ही हे अवस्था ती म्हणजे ही बंध अवस्था ही मोक्ष अवस्था ही सुद्धा आत्म्याला आहे हा सुद्धा विचार करणं तुमचं चुकीचंच आहे. आता सिद्धांती म्हणतोय काय म्हणतोय तेच सांगतोय आत्म्याला भिन्न भिन्न अवस्था असणे संभवनीय नाही. आत्म्याला बंध मोक्ष या अवस्था प्राप्त होणाऱ्या असतील. समजा जर तुमच्या मते आत्म्याला बंध आणि मोक्ष या अवस्था आहे, या बंध आणि मोक्ष अवस्था या आत्म्याला प्राप्त होत असतील तर एकदम तरी प्राप्त होत असल्या पाहिजेत. मग तर त्या एक तरी होत असतील तर त्या एकदम तरी प्राप्त होत असल्या पाहिजेत किंवा क्रमाक्रमाने तरी प्राप्त होत असल्या पाहिजे. मग त्या ज्या बंध आणि मोक्ष अवस्था ज्या या ठिकाणी आत्म्याला प्राप्त होत आहेत या बंध आणि मोक्ष अवस्था आत्म्याला काय एकदा तरी प्राप्त होत असल्या पाहिजे, एकदम तरी प्राप्त व्हायला पाहिजे.
अथवा क्रमाक्रमाने प्राप्त होत पाहिजे. म्हणजे एकदम तरी आत्म्याला बंध प्राप्त झाला पाहिजे, अथवा क्रमाक्रमाने बंध आणि मोक्ष त्याला प्राप्त झाला पाहिजे. त्यातला पहिला विकल्प जो आहे एकदम प्राप्त झाला पाहिजे, त्याचं उत्तर एकाच वेळी एकाच वस्तूच्या ठिकाणी ज्याप्रमाणे एकदम प्राप्त का होत नाही, कारण एकाच वेळी एका वस्तूच्या ठिकाणी ज्याप्रमाणे स्थिती आणि गती हे दोन्ही संभवत नाही. तो थांबलाय आणि तो धावतो सुद्धा. म्हणजे ह्या दोन गोष्टी एकाच वस्तूच्या ठिकाणी, जसं एका व्यक्ती थांबला तो थांबलाच आहे आणि धावतोय तो धावतोच आहे. म्हणजे थांबणारा धावतोय अशी ज्याप्रमाणे वाक्यरचना होऊ शकत नाही, त्याप्रमाणे काय म्हणतात, त्याचप्रमाणे काय एकाच वेळी एका वस्तूच्या ठिकाणी ज्याप्रमाणे स्थिती व गती हे दोन्ही संभवत नाही, त्याप्रमाणे बंध व मोक्ष या दोन्ही अवस्था आत्म्याच्या ठिकाणी एकाच वेळी संभवणे शक्य नाही. त्याचप्रमाणे स्थितीगतीवर जसं एकाच वेळी स्थिती म्हणजे थांबणं आणि धावणं संभवत नाही, त्याचप्रमाणे आत्म्यामध्ये तो बंध आणि मोक्ष या अवस्था एकाच वेळी संभवणे शक्य नाही. आणि म्हणून दुसरा विकल्प काय, क्रमाक्रमाने जर क्रमाने प्राप्त होत असतील, एकाच वेळेस तर संभवत नाही बंध मोक्ष, मग क्रमाने होतो का बंध आणि क्रमाने मोक्षाला प्राप्त होतो का आत्मा, ते पण त्याचं आता उत्तर देतात. तर ज्या क्रमाने प्राप्त होत असतील तर त्या विनाकारण प्राप्त होतात, अथवा सहज क्रमाने प्राप्त होत असतील तर त्या विनाकारण प्राप्त होतात का सकारण प्राप्त होतात. बंध आणि मोक्ष या अवस्था आत्म्याला सकारण प्राप्त होतात, क्रमाने समजा प्राप्त होतात असं तुम्ही जर मान्य केलं, मग जे क्रमाने प्राप्त होणं आहे ते विनाकारण प्राप्त होतात का सकारण प्राप्त होतात, का प्राप्त होतात त्याचं पण उत्तर देणार. आणि म्हणून सकारण प्राप्त होतात, कारण नसताना जर प्राप्त होत असतील, समजा काहीच कारण नाही आणि कारण नसतानाच आत्म्याला बंध आणि मोक्षावस्था प्राप्त होत असतील, कारण नसताना जर प्राप्त होत असतील तर आत्म्याला कधीच मोक्ष प्राप्त होणार नाही असे ठरेल. कारण नसतानाच आत्म्याला बंध मोक्ष प्राप्त होत नसेल तर आत्म्याला कधीच मोक्ष प्राप्त होणार नाही. कारण का, कारण नसताना त्याला वाटलं पुन्हा बंध मोक्षात जाईल आणि मग तसं होऊ शकत नाही, कधीही मोक्ष प्राप्त होणार नाही असे ठरेल. आणि दुसऱ्या काही कारणामुळे त्या प्राप्त होत असतील असे मानले तर त्या अवस्था आत्म्याच्या ठिकाणी नसल्यामुळे दुसऱ्या कुठल्या कारणामुळे त्या आत्म्याला बंध मोक्ष अवस्था प्राप्त होत असतील असे मानले तर त्या अवस्था आत्म्याच्या ठिकाणी नसल्यामुळे त्या असत्य ठरण्याचा प्रसंग येणार. त्या आत्म्याच्या ठिकाणी नाहीच आहेत, मग त्याला कशा काय प्राप्त होतील, म्हणून त्यामध्ये सुद्धा असत्य ठरण्याचा प्रसंग येणार. आणि असे झाले म्हणजे बंध व मोक्ष या आत्म्याच्या अवस्था सत्य आहे या तुमच्या सिद्धांताची हानी होईल. आणि म्हणून अशा प्रकारे तुमचा जो सिद्धांत आहे बंध मोक्ष हा आत्म्याच्या ठिकाणी अवस्था सत्य आहेत, हा तुमचा सिद्धांत जो आहे या सिद्धांताची सुद्धा या ठिकाणी हानी होणार आहे. याशिवाय काय म्हणतात पुन्हा, किंच बंध मुक्त अवस्थायोः पर्वापर्य निरूपणान् बंधावस्था पूर्वं प्रकल्प्य अनादिमति अंतवती च तच्च प्रमाण विरुद्धं तथा मोक्ष अवस्थायां स्यादमिति अनंताच प्रमाण विरुद्धः एव अभ्युगम्यते. न च अवस्थावतः अवस्थान्तरं गच्छतः नित्यत्वम् उपपादितुं शक्यम्. अथ अनित्यत्वदोषपरिहाराय बंध मुक्त अवस्थाभेदः न परिकल्पते. अतः द्वैतनामपि शास्त्रानर्थक्यादिदोषः अपरिहार्यः एव इति समानत्वात् न अद्वैतवादिनः परिहर्तव्या इति दोषः. आणि म्हणून आता पुन्हा या ठिकाणी आता शेवट त्याचा पुन्हा केला. काय म्हणतात, शिवाय बंधावस्था व मुक्तावस्था यातील पूर्व अवस्था कोणती आणि उत्तर अवस्था कोणती याचा विचार करू लागले असता बंधावस्था पूर्व होती अशी कल्पना करावी. समजा आता ही बंधावस्था आणि आत्म्याला बंध आणि मुक्तावस्था आहे, मग या बंध आणि मुक्तावस्थेमध्ये पहिली अवस्था कोणती, मुक्तावस्था पहिली का बंधावस्था पहिली आपण ग्रहण करायची ते पण सांगितलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे शिवाय बंधावस्था व मुक्तावस्था यातील पूर्व अवस्था कोणती आणि उत्तर अवस्था कोणती याविषयी विचार करू लागले असता बंधावस्था पूर्वी असते अशी कल्पना करावी लागेल. पहिला बंधच पाहिजे, पहिली बंध अवस्था आहे आणि नंतर मोक्षाचं बंधन असेल तरच मोक्ष होणार आहे. आणि म्हणून काय, म्हणून बंध अवस्था ही पहिली आहे अशी कल्पना करावी लागते. कारण का, बंधावस्थेतून मोक्षाची प्राप्तीच नसल्यामुळे बंधावस्था अगोदर मानावी लागते. आणि म्हणून कारण बंधाशिवाय मोक्ष होणारच नाही, तो बंधनात आहे असं ज्यावेळेस आपण मानू त्याच वेळेस काय होईल, मोक्षाची कल्पना आता त्याला मोक्ष प्राप्त झाला कोंडून ठेवला तर सोडू शकतो.
हे जसं आहे त्याचप्रमाणे बंधनात पडला तरच तो मोक्षाला जाणार आहे, आणि म्हणून बंधावस्था आपण पहिली मानू. तेच या ठिकाणी सांगतात, कारण बंधा वाचून मोक्षाची प्राप्तीच नसल्यामुळे बंधावस्था अगोदर मानावी लागेल. तशीच ती सृष्टीबरोबर उत्पन्न झाली म्हणून अनादी, आणि म्हणून ती काय झाली, सृष्टीच्या बरोबर जेव्हा सृष्टीची निर्मिती केली त्या सृष्टीबरोबरच बंधावस्था निर्माण झाल्यामुळे ती कशी आहे, ती अनादी आहे. अलग लक्षात. आणि मोक्ष अवस्था उत्पन्न होतात, नष्ट होते म्हणून शांत आहे. परंतु काय, मोक्ष झाल्याबरोबर बंधावस्था आहे ती काय होते, मोक्ष अवस्थामध्ये मोक्ष अवस्था उत्पन्न होतात, ती नष्ट होते म्हणून शांत आहे. म्हणजे काय, तिला अंत त्या ठिकाणी ज्यावेळेस मोक्ष झाला, अनादी जरी असली तरी मोक्षानंतर ती बंधावस्था नष्ट होते म्हणून शांत आहे, म्हणजे तिला त्या ठिकाणी ती थांबली. त्याचप्रमाणे अशी कल्पना करावी लागते, ती प्रमाण विरुद्ध आहे. तशीच मोक्षावस्था ही आदिमती म्हणजे साधी आहे, परंतु मोक्षावस्था कशी आहे, तशीच मोक्षावस्था ही आदिमती म्हणजे साधी, व साधी म्हणजे तिला आरंभ त्या ठिकाणी आधी. आता मोक्ष झाला म्हणजे काय, तिथं त्या ठिकाणी तिला साधी झाला म्हणजे तिथं आरंभ त्या ठिकाणी तिला झाला, आणि म्हणून ती साधी झाली, आणि म्हणून आदिमती म्हणजे साधी झाली. आणि मोक्षानंतर पुनरुत्पत्तीचा असंभव असल्यामुळे अनंत मानने भाग आहे, आणि साध्या आधी आला, आणि आधी असल्यामुळे काय, आता त्यानंतर पुन्हा त्या अवस्थेनंतर मोक्षानंतर पुन्हा उत्पत्ती त्याची असंभव आहे. आता तो मोक्षानंतर पुन्हा जन्माला येणार नाही, म्हणून मोक्षानंतर पुनरुत्पत्ती असंभव असल्यामुळे ती कशी, आता तो येणारच नसल्यामुळे ती अनंत आहे. आता आरंभ झाला परंतु अनंत आहे. ही सुरुवात झाली आणि हिला अंत झाला, आणि हिचा आरंभ झाला आणि हे अनंत आहे, बंध आणि मोक्ष या अवस्था. आणि म्हणून मोक्षानंतर पुनरुत्पत्तीचा असंभव असल्यामुळे अनंत मान्य भाग आहे, पण तेही न्यायविरुद्ध आहे. बरे, एक अवस्था सोडून दुसऱ्या अवस्थेला प्राप्त होणारा पदार्थ तुमच्या मते आत्मा नित्य असतो असे कोणालाही उपपादन करता येणे शक्य नाही. वास्तविक पाहता हे सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी काय, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, एक अवस्था सोडून, एक ही अवस्था आहे, एक अवस्था सोडून दुसऱ्या अवस्थेला प्राप्त होणे. अलग लक्षात, तो नित्यमुक्तच आहे, त्याला कुठलीही त्याच्यामध्ये अवस्था होत नाही. अलग हे सगळं जे काय आहे, हे कशा प्रकृतीमध्ये सगळे भिन्न भिन्न बदल आहेत, त्याच्यामध्ये बदलच होऊ शकत नाही, हे या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून एक अवस्था सोडून दुसऱ्या अवस्थेला प्राप्त होणारा पदार्थ तुमच्यामध्ये आत्मा नित्य असतो असे कोणालाही उपपादन करता येणे शक्य नाही. बरे, ह्या अनित्यत्वादी दोषाचा परिहार करण्यासाठी, काय अनित्य स्वरूपाचा आहे या दोषाचा परिहार करण्यासाठी बंध व मुक्त अशा अवस्थांचा भेद आत्म्यामध्ये आहे असे जर मानले नाही तर द्वैतांनाही शास्त्राचा अनर्थक्य आणि प्रत्यक्षादी प्रमाण विरोध आहे. हे दोष टाळता येणे शक्य नाही, आणि त्यामुळे हे दोष सर्व वाद्यांना समान असल्यामुळे एकटा द्वैतवाद्याला त्याचा परिहार करावाच नसतो. जो पदार्थ साधी असतो तोच शांत असतो, जो अनादी असतो तो अनंत असो असा न्याय आहे. आणि त्यामुळे बंध अनादी आहे, परंतु अनादी कालापासून जरी या ठिकाणी जीवाला बंध असला तरी तो कसा आहे, तो शांत आहे. म्हणजे तो त्यानंतर मोक्षानंतर तो सुटणार आहे म्हणून तो शांत आहे असे मान्य. आणि मोक्ष साधी म्हणजे अनंत स्वरूपाचा आहे असे मान्य, हे दोन्ही प्रमाण विरुद्ध आहेत. अवस्थांतराला प्राप्त होणारा आत्मा अनित्य ठरतो, आणि म्हणून अवस्थाचा आत्म्याशी संबंध नाही असे म्हटले की शास्त्र कोणासाठी हा प्रश्न उत्पन्न होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे शेवटी या ठिकाणी काय सांगितलं की अशा प्रकारे अवस्थांचा आत्म्याशी संबंध नाही. हे ज्या अवस्था आहेत या कुठल्याही बंध असतो अथवा मोक्ष या दोनच अवस्था, या अवस्थांचा काय आत्म्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असे म्हटले. किंवा शास्त्र म्हणजे अवस्थांचा आत्म्याशी संबंध नाही. मग पुन्हा पूर्व जो प्रश्न काढला कोणता, शास्त्र कोणासाठी, आणि म्हणून अवस्थांचा जर ह्या आत्म्याशी संबंध नसेल तर शास्त्र कोणासाठी हा प्रश्न पुन्हा उत्पन्न या ठिकाणी होतो. आणि त्याचं पुन्हा उत्तर, आता आम्ही त्या दोषाचा परिहार कसा करतो ते आता कोणासाठी शास्त्र, पुन्हा या दोषाचा या ठिकाणी आरंभ करून त्याचा उत्तर शेवटचं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात. आता हे पुन्हा एकदा वाचून घ्या. अलग लक्ष, याच्यामध्ये एवढंच सांगितलं आहे, अलग लक्ष शास्त्राचं जे अनर्थक्य आहे, आत्मा नित्यमुक्त स्वरूप असताना शास्त्र कोणासाठी
हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा इथं ओहापोहा आता या ठिकाणी विचार चाललेला आहे. पुन्हा एकदा ऐका. उद्या पुन्हा हा जो पॅरेग्राफ आता झालेला आहे याचं पुन्हा विश्लेषण उद्या करायला लागेल आणि मग ते विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर मग त्याचं असणारं उत्तर शेवटचं आहे ते या ठिकाणी त्यांनी शास्त्र नक्की कोणासाठी हे या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश म्हणजे एवढा तर विषय आला असेल की शास्त्र कोणासाठी, इथं जो प्रश्न पडलेला आहे नित्यमुक्तचा आत्मा असेल तर शास्त्र कोणासाठी, ह्या प्रश्नावर हा सगळा ओहापोह विचार या ठिकाणी चाललेला आहे आणि त्याचं आता उत्तर जे आहे हे उत्तर आता पुढच्या भागामध्ये शेवटच्याचं उत्तर उद्याच्या पाठाला येईल. आता उद्याच्या पाठाला कारण आता सगळंच सांगायचं म्हणजे डोक्याला अतिशय क्लिष्टता आहे. हा विषय अतिशय क्लिष्ट असल्यामुळे आता एकदा तुम्हाला पुन्हा हे पाठवता सकाळी गडबड होती जरा PDF पाठवता आली नाही पण पुन्हा एकदा PDF याच्या ते पाठवून देतो. ते पुन्हा एकदा वाचा म्हणजे मग तुमच्या डोक्यामध्ये तो विषय व्यवस्थित बसेल. विषय अतिशय सोपा आहे. विषय काय फार जास्त नाही आहे. विषयामध्ये एवढंच त्यांना सिद्ध करायचं आत्मनित्य शुद्ध बुद्ध स्वरूप असताना आहे मग त्याला बंध आणि मोक्ष नाही. मग शास्त्र आधी हे सगळं जे आहे कोणाला कोणासाठी एवढाच फक्त या ठिकाणी प्रश्नाचा ओहापोह विचार या ठिकाणी चालवला आहे. त्याचा विशेष आता पुन्हा व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये आपण करणार आहोत.